यानंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी की गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या करेगट्टा पहाडीवर माओवाद्यांच्या विरोधात सुरक्षा दलांनी मोठा अभियान हाती घेतलंय। तब्बल 20,000 जवानांनी 1,000 सशस्त्र माओवाद्यांना करेगट्टा पहाडीवर घेरलं। 1,000 सशस्त्र माओवाद्यांची त्यांच्या मोठ्या नेत्यांसह उपस्थिती असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती। या संपूर्ण परिसरात माओवाद्यांनी आयईडीची स्फोटके पेरून ठेवलेली आहेत आणि या ठिकाणी 300 पेक्षा जास्त जवानांच्या हत्येचा मास्टरमाइंड असलेला हिडमासारखा जहाल माओवादी नेताही उपस्थित असल्यानं गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार आतापर्यंतची मोहीम सुरू आहे। ग्राउंड झिरोवरनं या विशेष ऑपरेशनचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी। दंडकारण्यात माओवाद्यांच्या विरोधात मोठी कारवाई आता सुरू झाली आहे। आपण जर बघितलं तर गडचिरोली असेल, छत्तीसगड असेल, ओरिसा असेल, तेलंगणा असेल, त्या भागात गेल्या काही दिवसापासून माओवाद्यांच्या विरोधात आक्रमक कारवाया सुरू आहेत। त्यामुळे माओवाद्यांनी आता सुरक्षित स्थळ शोधण्याच्या दिशेनं प्रयत्न केले होते, पाऊल टाकलं होतं आणि त्यातूनच त्यांनी महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा आणि ओरिसाचा हा जो सीमावर्ती भाग आहे त्या भागातल्या करेगट्टाच्या पहाडावर आश्रय घेतला आहे। करेगट्टाचा हा पहाड आपण बघितलं तर 4 राज्याचा सीमावर्ती भाग आहे। महाराष्ट्राच्या हद्दीतल्या या जंगलापासून काही किलोमीटर अंतरावर ते करेगट्टाचं पहाड आहे आणि त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची लोकवस्ती फारशी सहसा दिसत नाही आपल्याला आणि अशा भागात माओवाद्यांनी त्या ठिकाणी आपला आश्रय घेतलेला आहे आणि 1,000च्या जवळपास सशस्त्र माओवादी त्या ठिकाणी आहेत अशी विश्वसनीय माहिती सुरक्षा दलांना मिळालेली आहे। आता आपण जर बघितलं तर हे अभियान नेमकं कसं राबवलं जात आहे, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसारच गेल्या काही दिवसांपासून याची आखणी करण्यात आली होती। महत्त्वाचं म्हणजे करेगट्टाच्या पहाडी संदर्भात माओवाद्यांनी एक विधान केलं होतं की करेगट्टाच्या जवळपास नागरिकांनी, स्थानिक आदिवासींनी येऊ नये, त्या भागात आम्ही आयईडीची स्फोटकं लावून ठेवलेली आहेत असं माओवाद्यांनी नमूद केलं होतं। म्हणजे एका प्रकारे माओवाद्यांनी त्या भागात आपलं वास्तव असल्याची कबुली दिली होती आणि त्यातूनच त्या ठिकाणी जे आहे सुरक्षा दलांनी माओवाद्यांना घेरण्याची योजना तयार केली। एक पहाडी म्हणता येणार नाही, 5 ते 10 किलोमीटर परिसरात पसरलेला पहाडीच्या या पर्वतरांगा आहेत आणि अशा ठिकाणी माओवाद्यांना घेरण्याचे प्रयत्न सुरू आहे। आज सकाळी झालेल्या चकमकीत 5 माओवादी ठार झालेले आहेत। हे अभियान 3 ते 4 दिवस आणखी सुरू राहणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे देशातलं आजपर्यंत माओवाद विरोधी अभियानातलं किंवा सुरक्षा दलांचं हे सगळ्यात मोठं अभियान आहे ज्यामध्ये तब्बल 20,000 जवान सहभागी झालेले आहेत। त्यामुळे यात नेमकं किती यश मिळेल हे पाहावं लागेल। मात्र मार्च 2026 पर्यंत माओवाद्यांचं जे पूर्ण आव्हान आहे ते संपुष्टात आणण्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं लक्ष आहे आणि त्या दृष्टीनंच सगळ्या दंडकारण्यातल्या राज्यांच्या सुरक्षा दलांचं यामध्ये आता योगदान आहे आणि त्या दृष्टीनं सुरक्षा दल पाऊल टाकत आहेत। त्यात नेमकं किती यश मिळेल हे आपल्याला पाहावं लागेल। महेश तिवारी, महाराष्ट्र छत्तीसगड सीमा, गडचिरोली।